कळवण तालुक्यातील जानकाई माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला असून प्रिया नरेंद्र निकम ही विद्यार्थिनी 96.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली। मालेगाव शहरात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालिका पादुका परिक्रमेचे आगमन झाले असून यावेळी शेकडो सेवेकरी पादुकांसमोर नतमस्तक झाले। चांदवड येथील सोमवार पेठेत तब्बल 80 वर्षांनंतर श्री पगडी गणेश मंडळाच्या वतीने आखाडी उत्सवात दिनांक 15 मे पासून प्रारंभ झाला। दुसऱ्या दिवशी गणपतीच्या रूपात गौरव ठाकरे, शारदेच्या रूपात पूर्वा ठाकरे यांनी सोंग नाचविले, तर वीरभद्रच्या रूपात आदर्श स्वामी रवींद्र जग्गम, तर भीम बकासूरच्या रूपात निखिल पंडित, आकाश जाधव हे होते। चांदवड तालुक्यातील दुगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर पार पडले। शुभारंभ आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते झाला। मालेगाव शहराच्या मध्यातून वाहणारी मोसद नदी अस्वच्छतेच्या गर्तेत सापडली असून ती गटार गंगा वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली। नदी प्लास्टिकच्या विळख्यात सापडल्याने तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कोणत्याही पाण्याच्या योजनेत भवितव्य हे शाश्वत पाण्याच्या स्रोतावर अवलंबून असते, त्यामुळेच अनेक पाणी योजना केवळ पाण्याचा स्रोत परिपूर्ण नसल्याने अयशस्वी होतात। सध्या सुरू असलेले जल जीवन मिशन योजनेची यापेक्षा वेगळी स्थिती नाही। विहीर कोरड्या पडल्याने ही योजना सुरू होण्यापूर्वीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे। दुष्काळी पेठ तालुक्यातील ही योजना महत्वाची असताना योजनेचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसत नाही। येवला मतदारसंघातील ACF अर्थात कृषी आकस्मिक निधीतील विद्युत उपकेंद्राची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करण्याची सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। नांदगाव तालुक्यात न्यायडोंगरी येथे घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लपास केली। मनोज शिवाजी पवार यांनी पोलिसात चोरीची तक्रार दिली। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथील खासगी विहिरीतून पाणी भरणाऱ्या नागरिकांना गेल्या काही दिवसापासून दूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली। येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी जमीन सपाटीकरण करीत पोल्ट्रीचे दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह विहिरीच्या दिशेने केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। सिन्नर तालुक्यातील डुबरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेले मोशीच्या 2 पारडू ठार झाल्याची घटना शनिवारी दिनांक 17 रोजी मध्यरात्री घडली। नाशिक पुणे महामार्गावर मालेगाव औद्योगिक वसाहतीजवळ न्यू वैष्णवी हॉटेल समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून संगमनेर येथील दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 4 किलो 20 ग्रॅम गांजा व हंडा सिविक कार असा एकूण 8,30,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सिन्नर तालुक्यातील वावी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील सन 1989 सालातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा अगेती कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडला। तब्बल 36 वर्षांनंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। चांदवड तालुक्यातील वडनेर बैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची 15,18,000ची फसवणूक केल्याप्रकरणी वडनेर बैरव पोलीस पिंपळगाव येथील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गेले 7-8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा विक्रीसाठी अडचण येत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा विक्रीस काढला। त्यामुळे येथील स्वनिवृत्त काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत तसेच खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये चांगल्या प्रतवारीचा कांदा विक्रीस येऊ लागल्याने खरेदीसाठी निर्यातदार खरेदीदारांची संख्या वाढली। परिणामी गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात 200 रुपयाची वाढ झाली असतानाच आवकेत ही वाढ झाल्याचे दिसून आले।